जय हरी. एकादश स्कंधाच्या 8व्या भागामध्ये श्रीकृष्णाचं गुणवर्णन ऐकूया. श्रीकृष्ण यांचं नाव आणि त्यांचं चिंतन हे जर आपण सातत्याने करत गेलो तर चित्तानं श्रीकृष्णाच्या पायांचं चिंतन केलं की ते आपला चित्तपणाच विसरून जातं आणि मग निश्चितपणे श्रीकृष्णचरणी निवांत होऊन राहतं. श्रीकृष्णाचं चालणं मोठं सुंदर आहे. त्याच्या पदराजानं भक्त भ्रमरहित होतो. त्याच्या पदक्रमाच्या चिंतनानं कर्ता कर्म आणि कर्म इत्यादी कर्मभ्रम आपोआप नाहीसा होतो. त्याच्या पावलांचे ठसे पाहिले की कर्माचं बंधे हे तुटून जातात. कर्माचं मुख्य अंग म्हणजे माया. श्रीकृष्णाच्या चरणचिंतनानं तिचा अल्पांश देखील ती राहत नाही. गायीच्या मागे उमटलेली श्रीकृष्णाची पावलं पाहिली म्हणजे कर्त्यासह कर्म नाहीसं होतं आणि अकर्म नावाला देखील उरत नाही. अशा रीतीनं कर्माचे निष्कर्म होऊन जाते. सांगण्याचं तात्पर्य असं की श्रीकृष्णाच्या सौंदर्याने जीवाला वेड लागतं आणि त्यामधून त्याला स्वानंदाचा अनुभव येतो. श्रीकृष्णाच्या दिव्य सौंदर्याला भुलून लक्ष्मी वेडी झाली. बिचारा मदन देखील त्याच्या पोटी आला. मग इंद्र चंद्र यांची काय कथा? श्रीकृष्ण म्हणजे जगात पसरलेल्या सौंदर्याचं आणि लावण्याचं माहेरघरच होय. या सौंदर्यामुळंच तो गोपींच्या मनाला व्यापून राहिला. अशा त्या सौंदर्यमय श्रीकृष्णाची कीर्ती श्रवण केली असताना श्रोत्यांचं श्रोतेपण उरत नाही आणि वक्त्याचंही वक्तेपण उरत नाही. म्हणून केवळ श्रवणानेच परमात्म प्राप्ती होते. त्याला पाहिलं की पाहणं संपतं, त्याला चाखलं की चाखणं पूर्ण होतं, त्याला ऐकलं की ऐकणं संपतं आणि त्याचं चिंतन केलं असता चित्तवृत्ती जागेवर उरतच नाही. त्याची भेट झाली असता भेटीची तूट कधीच होत नाही. त्याच्याशी बोललं असता एकदम परमार्थाला मिठी पडते. त्याला आलिंगन दिलं तर आलिंगनाची हाव पुरते. आता तुम्ही म्हणाल श्रीकृष्ण तर द्वापार युगामध्ये होते, आता तर कलियुग आहे, आता कसं आलिंगन द्यायचं, आता कसं भेटायचं? तर आता श्रीकृष्ण हे नामरूपाने आलेले आहेत आणि म्हणून कलियुगामध्ये नामजागृती हीच श्रीकृष्णाला आलिंगन देणं होय. आणि त्याचं जर आपण नाव घेतलं ना तर संपूर्ण भय नाहीसं म्हणजे पूर्ण नाहीसं होतं, नाश पावतं, जळतं. एकदा जर जळून गेलं ना तर ते पुन्हा निर्माण होत नाही. आणि मग असा तो सत्यसंकल्प श्रीकृष्णरूपी ईश्वर आपल्याच इच्छेनं मोठ्या गडबडीनं निजधामाला जाण्यास तयार झाला. आता नेमकं काय झालं तर काल म्हणजे दृश्यावर सत्ता गाजवणारी ईश्वराची शक्ती होय. ती कालाची जी शक्ती आहे तिच्यावर आपण नाही मात करू शकत. म्हणूनच दृश्यामध्ये अविरतपणे घडणारा बदल हे कालाचं व्यक्त स्वरूप समजावं. ईश्वराच्या साक्षीत्वानं काल काम करतो. तो ईश्वराच्या अधीन असतो आणि आपण सर्वसामान्य काळाच्या अधीन असतो. अर्थात ज्या ज्यावेळी प्रचंड प्रमाणावर संहार घडतो किंवा मोठे उत्पात होतात त्यावेळी त्याची प्रेरणा भगवंतापासून येते, यात शंका नाही. ईश्वराचे ते भयंकर स्वरूप असून त्यामध्ये एक प्रकारची भव्यता आहे. ईश्वर तरी अशा संहाराला का प्रवृत्त होतो? याचं उत्तर कर्म कायद्यात आहे. अनेक दुष्ट व्यक्तींची अनंत दुष्ट कर्म साचल्यावर त्यांची फळं ही आवरता येत नाहीत. परिस्थितीच्या या अनिवार्य गतीला कालचक्र असं म्हणतात. कालाच्या गतीपुढे माणसाचं काहीही चालत नाही. एक सत्पुरुष मात्र दृश्याच्या पलीकडे गेल्यानं
कालबंधनांपासून मुक्त असतात. आता आपण जर नाथ महाराजांचं चरित्र पाहिलं तर नाथ महाराजांना सर्वसामान्यांसारखं तिरडीवरून नेत होते आणि एक स्त्री तिच्या मुलीला पहिल्यांदी सासरी पाठवत होती. ती इतकं उपहासात्मक बोलली, काय मिळवलं म्हणे या नाथाने, आयुष्यभर देव 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 केला, शेवटी सर्वसामान्यांसारखा तिरडीवरच गेला चौघांच्या खांद्यावर, आणि गेला तर गेला, नेमकं माझ्या लेकीला पाठवायचं होतं सासरीन, हेच मुहूर्त आठवलं का म्हणे याला जाण्याला. त्या क्षणाला नाथ महाराज तिरडीवरून उठून उभं राहिले आणि म्हणाले, बाई माऊली, तुझ्या मुलीला पाठव, आम्ही आपलं परत कधीतरी जाऊ. आणि हेच ते सत्पुरुष मात्र दृश्याच्या पलीकडे गेल्याने कालबंधनापासून मुक्त असतात. म्हणून संतांना शरण गेलेल्या पुरुषाला कालगती बाधा करू शकत नाही. पण असे पुरुष विरळ असतात. विश्वाची निर्मिती आणि स्थिती दोन्हीही भगवंताच्या इच्छेनं घडतात. पण विश्वामधील संहार देखील त्याच्याच इच्छेनं घडून येतो. आपल्या पृथ्वीचाच विचार केला तर असं आढळतं की मानव समाजामध्ये सुष्ट आणि दुष्ट लोकांचा समतोलपणा राखण्याकडे भगवंताचं विशेष लक्ष असतं. दुष्ट लोक अनेक प्रकारची पापकर्म करतात, त्यामुळे पृथ्वीला जणू काय भार होतो. म्हणून दुष्ट आणि पापरत लोकांचा संहार करून पृथ्वीचा भार हलका करणं हे अवताराचं मुख्य काम. आणि म्हणूनच सज्जनांना सज्जनपणे वागून निर्वेदपणे भगवंताची भक्ती करता यावी म्हणून दुष्टांचा संहार करावा लागतो. कृष्ण अवतारामध्ये प्रथम कौरवांचा नाश घडवून आणावा लागला. कौरवांनी अनेक प्रकारची अशी पापकर्म केली. आग लावणं, विष चारणं, द्रव्याचा आणि स्त्रियांचा अन्यायाने अपहार करणं, घाला घालून मारणं, अवज्ञा, उपहास, दुरुक्ती, धर्माचा छळ, कितीतरी विध्वंसक कृत्य करणं, अशा प्रकारची पुष्कळ पापकर्म त्यांनी हेतुपूर्वक केली. हे महत्त्वाचं आहे की ही अनाहूतपणे नाही झाली, तर ही हेतुपूर्वक केली. आणि द्रौपदीच्या वस्त्रहरणाचा प्रयत्न त्यांनी केल्यानं त्यांच्या पापांची शीगच भरली. त्यांचा संहार करण्यास श्रीकृष्णाला ते निमित्त मिळालं आणि त्यांचा विनाश झाला. साधे भोळे अडाणी लोक देखील दुसऱ्याच्या धर्मपत्नीचा छळ करत नाहीत. मग द्रौपदीसारख्या थोर स्त्रीचा छळ केल्यावर त्या पापकर्माचं मोठे दुष्परिणाम झाले, यात नवलच नाही. अरण्यामध्ये जर कोणी एखाद्याला नागवलं तर त्या चोराचा शोध राजा लावत असतो. पण राजाच जर भर सभेत प्रजेला लुटू लागला तर त्याचं मरणच ओढवलं म्हणावं ना. कारण अन्यायाशिवाय राजाच जर लुटू लागला तर देव तिथे धाव घेतो, असं संत सांगतात. अहो, कौरव पांडव युद्धामध्ये असंख्य राजे आणि सैनिक मेले, तरी दुष्ट वृत्तीचा पूर्ण नाश झाला असं काही श्रीकृष्णाला वाटेना. कौरवांच्या पाठोपाठ यादव अतिप्रबळ झाले आणि त्यांची प्रवृत्ती अधर्माकडे वळाली. त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली. त्यांना कोणी शास्ता उरला नाही. मन मानेल तसं ते वागू लागले. हे जाणून श्रीकृष्ण काळ रूपाने क्षोभ पावले. वास्तविक यादवांना स्वतः श्रीकृष्णानंच बलाढ्य केलं. त्यांच्या साह्यानेच त्याने असंख्य दुष्ट मारून टाकले. त्यावेळी काळरूपानं परमात्मा त्यांना अनुकूल होता. परंतु तेच यादव शिरजोर होऊन अधर्माकडे झोकू लागल्यावर भयाची चिन्ह श्रीकृष्णाला दिसू लागली. शापाचं निमित्त करून त्याने यादवांचा नाश घडवून आणला. श्रीकृष्ण परमात्मा अशा पद्धतीने सगळा समतोल साधतात आणि सगळा करता करविता हा परब्रह्म परमात्माच असतो. जय हरी.